लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलतण, सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल, ऐका आणि पहा ताऱ्यांची तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट. चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एका अशा कलाकाराला आमंत्रित केलेलं आहे ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये नाटकाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे. हिंदी, मराठी चित्रपटांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि ज्यांना नुकतंच संगीत नाटक अकादमीचा अतिशय मानाचा असा पुरस्कार लाभलेला आहे. आज आपल्याबरोबर असणार आहेत ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रमोद पवार सर. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तुमचं की एवढा मोठा पुरस्कार जो तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार आहे तो पुरस्कार आता जाहीर झालेला आहे. सर, तुमचा पहिला पुरस्कार नाट्य दर्पणचा टिळक आणि आगरकर ह्या नाटकासाठी तुम्हाला मिळाला होता. आणि आजचा हा एक मध्ये बरेच पुरस्कार अर्थात मिळालेले आहेत आणि आजचा हा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. तुम्हाला काय वाटतं आज या पुरस्काराबद्दल? काय माहिती आहे ना मृण्मयी, आपण प्रवास करत असतो ना त्यावेळेला आपल्याला जायचंय कुठे हे नक्की झालेलं असतं ना, त्यावेळेला असे पुरस्कार वगैरे हे तुमचे माइलस्टोन ठरत असतात आणि ते तुम्हाला पुढे जायला मदत करत असतात. मला ज्या वेळेला म्हणजे या टिळक आणि आगरकरांच्या नाटकासाठी, त्या भूमिकेसाठी, टिळकांच्या भूमिकेसाठी नाट्यदर्पण अवॉर्ड मिळालं, त्यावेळेला मला असं वाटलं नव्हतं की माझ्याबरोबर श्याम पोंक्षेसुद्धा काम करत होता, उत्तम काम करत होता. आपल्या भक्ती बर्वे त्यावेळेला आमच्याबरोबर होत्या आणि सुषमा सावरकर, निवेदिता जोशी, ही सगळी म्हणजे मजबूत कास्ट होती त्याच्यामध्ये. आणि एवढे सगळे कलाकार असताना देखील त्याच्यातून मला तिथे निवडलं गेलं आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का होता तो. आणि त्या पारितोषिकापासून एक वेगळा प्रवास सुरू झाला, कारण लोकांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली असेल असं मी म्हणतो. पण माझ्या वाटेला तशा भूमिका येत गेल्या आणि मी काम करत गेलो आणि त्याचं चीज होत गेलं. पण या भूमिका करत असतानाच जे मला मार्गदर्शक, दिग्दर्शक मिळाले त्यांच्याकडून मी काही खूप शिकत गेलो आणि मला जे करायचं होतं ते हळूहळू मी करायला लागलो. त्यामुळे संगीत नाटक अकादमीचा दिग्दर्शनाबद्दलचा मला ज्यावेळेला पुरस्कार मिळतो त्यावेळेला ती गेली 45 वर्षांच्या प्रवासाची पावती आहे असं मला वाटतं. वा वा वा. आणि एवढी वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय आणि खूप वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही काम करताय. म्हणजे अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेतच, पण त्याशिवाय निर्मिती तुम्ही केलेली आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात अगदी आपण म्हणतो की लहानपणात सगळी बीजं रुजलेली असतात. तर कसं होतं तुमचं लहानपण, कुठे होतं आणि एकूण वातावरण कसं होतं आजूबाजूचं? म्हणजे मी ज्या कुटुंबातून पुढे आलो तिथे असं सांगता येत नाही की 10 बाय 12ची खोली, डिलाईल रोड म्हणजे आत्ताचं नामजोशी मार्ग, जिथे अत्यंत कॉर्पोरेट ऑफिसर्सनी सगळं भरलेलं असतं, तिथे मी लहानाचा मोठा झालो. बरं. म्हणजे आणि अपेक्षा नव्हती की आपण काही करू शकू, पण आजूबाजूचं वातावरण जे होतं ना ते इतकं सुंदर होतं. म्हणजे सण जर अनुभवायचा असेल मराठी तर तो फक्त कामगार विभागातच खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळायचा, आनंदायला मिळायचा. त्यामुळे मी काही जरा स्वतःचं घर झाल्यानंतर बाहेर गेलो तर सण एन्जॉय करायला, बघायला तरी किमान मी नामजोशी मार्गावर यायचो. कारण
म्हणजे आजकाल जसे सगळे लोक गणपती बघायला जातात, लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळी हे बघायला जातात. आम्ही लहान होतो त्याला आमची आजी होती, वडिलांची आत्या, ती अशी हाताला धरून पुडीत काहीतरी खाऊ बिऊ घेऊन आम्हाला गणपती बघण्यासाठी चिंचपोकळीच्या ब्रिजवर घेऊन जायचे. अच्छा. ते सगळे येणारे गणपती बघायचे आणि ते सगळे जाताना मग ते आला 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 अमुक अमुक आला तमुक तमुक आला, हे अशा पद्धतीचं एक सांस्कृतिक वातावरणात घडत गेलो होतो. आणि त्याच वेळेला याच दूरदर्शनच्या माध्यमातून मी ज्या वेळेला विसर्जनाचे सोहळे लाईव्ह करायला लागलो होतो त्यावेळेला अरे आपला हाही एक वेगळा प्रवास आहे की जो रुजू झालेला आहे. ती एक सेवा आहे वेगळ्या प्रकारे, पण ती रुजू झाली कारण ते पाहणं आणि करणं याच्यामधला हा प्रवास होता. माझ्या घरामध्ये नाटकातलं कोणीच नाही. अच्छा. पण मी ज्या भागात राहत होतो तिथे भजनं व्हायची. बरं. आणि त्या भजनांच्या याच्यामध्ये ना वाई दिशी, नंतर कोल्हापूर अशा पट्ट्यातले लोक असायचे ना, तर त्यांची ना सोंगी भजनं असायची. बरं. म्हणजे आपण सोंगाची सोंगी यायची. म्हणजे आता आपण ज्या वेळेला एखादं सोंग घेऊन आपण काम करतो असं, तशी भजनामध्ये ना नाटक व्हायचं भजनामध्ये आणि ते बघायला लागायचं. ते बघण्यासाठी रात्र रात्र जागायचो आम्ही, कारण ती अशी सजलेली पात्र यायची. आणि खऱ्या अर्थाने ॲरिना थिएटर मी तिथे बघितलं, कारण मध्ये भजनाची मंडळी बसलेली, सोंग येणार असेल त्यावेळेला ते बाजूला व्हायचे आणि सगळ्या बाजूने माणसं बसलेली असायची. आणि साधारण 5-5:30ला पाणी यायचं, सार्वजनिक नळ होते. पाणी वाजलं रे वाजलं की सगळी गर्दी निघून जायची पाणी भरायच्या कामाला. म्हणजे अशा सगळ्या सांस्कृतिक वातावरणामध्ये तुम्ही वाढला आणि नकळतपणे कुठेतरी हे सगळे संस्कार आपल्यावर होत असतात. अगदी. पण आपल्याला नाटक येतं किंवा आपल्याला अभिनय करता येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला रुची पण आहे, आवडतं, हे तुम्हाला नेमकं कुठल्या टप्प्यावर कळलं? हे बघ, म्हणजे बराच इतिहास असतो तो सांगायला लागेल, कारण खूप आठवणी जाग्या होत्या. खरंय खरंय. त्याच भजनांच्या मध्ये मला एकदा कृष्ण म्हणून कोणीतरी उभं केलं होतं. बरं. ही सुरुवात अशी झाली असं म्हणूया आपण. पण माझ्या शाळा आहे ना, माझी शाळा डॉक्टर KMS परेल हायस्कूल म्हणजे शिरोडकर हायस्कूल, त्या शाळेमध्ये दरवर्षी म्हणजे को एज्युकेशन होतं. मुलं आणि मुली एकाच वर्गात होते, पण मुलींनी नृत्य करायचं आणि मुलांनी एकांकिका करायची, अशा पद्धतीची ती रचना होती. आणि त्यावेळेला पुरुष विरहित एक पात्र एकांकिका आणि स्त्री पात्र विरहित एकांकिका अशा एकांकिका लिहिल्या जायच्या. आणि परेलला एक बुक डेपो होता गुरुकृपात, तिथे त्या सगळ्या मिळायच्या. मी 9वीत असताना तिथून, म्हणजे मी 5वीत असताना शुक्लाबाई होताना त्यांनी माझ्याकडून कृष्ण करून घेतला होता सुदाम्याचे पोहे मधला. तो वर्गात धडा होता तो. तर त्यावेळेला मी असं संवाद म्हणायचो, मागे यायचं, संवाद म्हणायचं, मागे यायचं, पाठ दाखवायचे नाही. हे त्यावेळेची शिकवण होती. आता साधारण एक 65 साली वगैरे हे खूपच झालं, पण मला काम करायला मिळालं, मी श्रीकृष्ण झालो होतो. आणि नंतर दरवर्षी काहीतरी एकांकिका करत त्याच्यात रुजत गेलो होतो. आणि हे रुजणं जे आहे ना, हे 9वीत असताना मात्र एक एकांकिका आम्ही केली, मिशी नाही तर नाटक नाही. बरं. आणि ते नाटक केल्यानंतर मस्त झालं, गुरुजींना आवडलं वगैरे, बक्षीस मिळालं. पुढच्या वर्षी तीच मुलं घेऊन आम्ही दुसऱ्या वर्गात गेलो होतो. तर यावर्षी काय करायचं प्रश्न पडला होता, कारण चांगलं काही मिळत नव्हतं. मग मी तीच एकांकिका जरा बदलली. बरं. थोडे कॅरेक्टर्स इकडचे तिकडे केले आणि एकच उपाय, नाटक बंद, असं त्याचं नाव केलं. म्हणजे तुम्ही लिहिलं ते? नाही लिहिलं, त्याच्यात बदल केले. मी दिग्दर्शक होऊ इच्छित होतो, त्याचं बीज तिथे खऱ्या अर्थाने मला सापडलं. म्हणजे आज मला ज्यावेळेला दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळतं त्यावेळेला कुठंतरी ते एक बीज रोवलं गेलं होतं असं मला वाटतं. वा वा वा. खरं तर प्रवास आपला खूप मोठा असतो आणि मागे वळून पाहताना अशी एखादी छोटीशी गोष्ट की जी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊन जाते अशी आपल्याला सापडते. आणखी आपण गप्पा मारणार आहोत प्रमोद पवार यांच्याशी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे
ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रमोद पवार यांना. सर पुन्हा एकदा स्वागत आपलं. आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष व्यावसायिक रंगभूमीकडे वळलात तेव्हा मोहन वाघ यांच्याकडे तुम्ही बरीच नाटकं केलेली आहेत आणि तो एक मला वाटतं की त्यांच्याकडे काम करणं ही एक खूप मोठी मला वाटतं एक कार्यशाळाच होती तेव्हा. कार्यशाळा आणि तुम्ही एका रात्रीत नट म्हणून तुमच्यावर शिक्का बसणं आणि मराठी रंगभूमीवर तुम्हाला काम करायला एक लायसन्स मिळणं, म्हणजे आपण पासपोर्ट मिळतो आणि बाहेर जातो ना, तसं होतं ते. आणि त्यांची नाटकं लागली की हाऊसफुल होणं, तालमीच्याच वेळेला सगळं टाइम टेबल आणि त्यानंतर पुढचे प्रयोग अच्छा हे तालमीच्या वेळेला द्यायचे. त्यानंतर त्यांची पहिली जाहिरात ज्या वेळेला यायची त्यावेळेला रौप्य महोत्सव प्रयोग केव्हा आहे, शतक महोत्सवी केव्हा, 200वा प्रयोग केव्हा, इतका अत्यंत रंगभूमीवरचा म्हणजे जाणता राजा मी त्यांना म्हणेन. म्हणजे त्या माणसाने काही नाही केलं तर INS विक्रांतवर प्रयोग केला, मध्यरात्रीचे प्रयोग सुरू केले, नववर्षाचं स्वागत वगैरे आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने करतो. त्यांनी नाटकाचा प्रयोग रात्री 1 वाजता सुरू करून सकाळी संपवलेले आहेत आणि असे अनेक वर्ष ते करत होते. तर अशा माणसाच्या संस्थेमध्ये काम करायला मिळणं हे भाग्याचं होतं खरं. आणि त्याच्यासाठी मला प्राध्यापक मधुकर तोरडमलांनी एक माझं काम कुठेतरी पाहिलं बरं आणि ते म्हणाले या मुलाला बोलावून घ्या. आणि बोलवलं, माझं परीक्षा घेतली, हल्ली ऑडिशन म्हणतो आपण तशी, ती परीक्षा घेतली, वाचून घेतली. कशी असायची हो तेव्हा ऑडिशन? काही नाही, एखादा माणूस आवडला, हा तू बोल रे, हा वाच, नाही नाही हे बरोबर नाही असं वाच, बरं. आणि मामांची भीती होती, मामा म्हणजे मधुकर तोरडमलांची, कारण कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तीचा माणूस, काही त्यांना हे चालायचं नाही. पण तीच व्यक्ती ज्यावेळेला तरुण तुर्क म्हाताऱ्या रक्कममधला तो 12% करायचे त्यावेळेला इतकं विलक्षण ते कॅरेक्टर करायचे ते, म्हणजे मी तर केवळ त्यांचं काम बघण्यासाठी 1000 वेळा गेलेलो आहे लिटरली. कारण नशिबाने नंतर मग बायको माझी जी झाली ती त्यात काम करत होती, ते एक कारण होतंच. पण प्राध्यापक मधुकर तोरडमलांची भूमिका ती बघणं याच्यासारखा निखळ आनंद कुठच्याच नटाने दिला नाही विनोदी नाटकाच्या. वा वा वा. तुम्ही सह्याद्री वाहिनीसाठी 1978 पासून काम करताय आणि खूप वेगवेगळ्या भूमिकांमधून, म्हणजे तुम्ही अभिनेता म्हणून केलंय, दिग्दर्शन म्हणून केलंय, तुम्ही अनेक कार्यक्रमांची इथे निर्मिती केलेली आहे. आम्ही मुलाखतींना तुम्हाला बोलवत असतो बऱ्याचदा आणि तुम्ही मुलाखती घेतलेल्या पण आहेत. तर ह्यापैकी कुठला रोल तुम्हाला जास्त जवळचा वाटतोय आता? काय योगायोग असेल बघ. म्हणजे माझं पहिल्यांदा ज्या वेळेला पाऊल इथे पडलं त्यावेळेला मी दिग्दर्शित केलेली एकांकिका इथे झाली. अच्छा. आणि ती सुद्धा युवदर्शन नावाची एक स्पर्धा इथे विनय आपटे, काकतकर या मंडळींनी आयोजित केली होती, इंटर कॉलेजिएट. त्यामधल्या त्या माझ्या एकांकिकेला पारितोषिक मिळालं होतं म्हणून मला ती करायला मिळाली इथे. बरं. म्हणजे मी पुन्हा इथे दिग्दर्शनापासूनच सुरुवात झाली तुम्ही. आणि नंतर मात्र अनेक कामं करत असताना मग दूरदर्शनच्याच पण अनेक कामांच्या पैकी सगळ्यात महत्त्वाचं काम होतं माझं निवेदनाचं, जिथे मी दिसत नव्हतो. अच्छा. पण अनेक डॉक्युमेंटरीज, जाहिराती किंवा माहितीपट यांच्यासाठी माझा आवाज असायचा. आणि मग तो आवाज फोनवरून कोणीतरी ते म्हणजे कितीतरी भगिनी असं मला भेटलं की सांगायचं तुमचा आवाज आला किंवा तुमचा आवाज लागला की आम्ही म्हणायचो हा प्रमोद पवारांचा आवाज आहे. ही एक वेगळी ओळख दूरदर्शनच्या माध्यमातून मला मिळाली आणि त्याबद्दल मी मुंबई दूरदर्शनचा आजन्म ऋणी राहणार आहे. कारण आवाज म्हणजे काय असतं आणि कशा पद्धतीने असतं ते मला करायला मिळालं. वेगवेगळे उपक्रम मी करू शकलो इथे आणि त्याचा मला फायदा झाला. काय आज काय आवडतं या सगळ्यातलं किंवा कुठलं जवळचं वाटतं? म्हणजे सगळंच अर्थात तुमच्या आवडीचंच आहे म्हणून तुम्ही केलं, पण तरीही मला बोलायला आवडतंच. माहितीपट जिवंत करणं याच्यासाठी मला एक वेगळे कष्ट घ्यावे लागतात, ते मला आवडतं. आणि मला आजकाल बऱ्याच जणांचे फोन येतात, हे तू म्हणालायस का, हे तू वाचलेस का, तर मला इतका आनंद होतो. मी नसलं वाचलेलं तरी मला कोणीतरी फॉलो करतंय याचा मला आनंद होतो.
बरोबर आहे. तुम्ही आकाशवाणीवर पण अनेक मला वाटतं अख्खी कादंबरी तुम्ही वाचलेली आहे. हो, स्टोरी टेलवर तुमची गेलेली आहे. अनेक अनेक नासम इनामदारांची हो. कादंबरी गेलेली आहे. तर ते एक आवाजाचं क्षेत्र आणि त्याच्यातून फक्त आपल्या आवाजावर अभिनय करणं असं आपण म्हणू शकतो. मला ते आवडतं, कारण ते कदाचित देणगी मला माझ्या आईवडिलांच्याकडून मिळालेली असेल. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक होते, त्यांच्यामध्ये तर म्हणजे मी जिथे राहत होतो तिथे सहज पहिल्यांदा शिवी आणि मग बाकीचं बोलणं असं असायचं. तिथून मी स्वतःला बाजूला काढलं आणि खूप छान संस्कृतचं वाचन. मग आम्हाला काळे सर होते शिकवायला, त्यांच्याकडून संस्कृत शिकून घेऊन वाणी शुद्ध करणं आणि मराठी भाषेसाठी आपल्याला कितपत चांगलं बोलता येईल, कशा पद्धतीने बोलता येईल. मला असं वाटतं की आज आपण आत्ताची ही सगळी पिढी आहे ना, ती मोबाईलमध्ये अशी अडकलेली आहे. आम्ही असे अडकलेलो होतो. मी बघायचो, अरे मृण्मयी छान बोलते, तिचं बोलणं ऐकावंसं वाटतंय. हे जे आहे ना, हे बघितल्याशिवाय कळणार नाही, ऐकल्याशिवाय कळणार नाही. आम्ही बाकीची इंद्रियांना हळूहळू बंद करायला लागलेलो आहे असं वाटतं. त्याच्यामुळे ना मला खूप छान बोलणारी माणसं, खूप छान व्यक्त होणारी माणसं खूप आवडतात. आणि पुन्हा मराठी भाषा काय सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने 12 कोसावर भाषा बदलते, डायलेक्ट्स बदलतात, त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. न वगैरे सुद्धा माझ्या घरी गावाला गेलं तर न आणि न इतकं सुंदर चिपळूण पासून सुरुवात होते. म्हणजे चिपळूण आहे पण तरी देखील चिपळूण पासून सुरुवात होते. बरं. पण त्याच्यातूनही मी स्वतःला बाहेर काढून टिळक आणि आगरकर सारख्या नाटकामध्ये टिळकांची भूमिका केली. ती मान्य करावी लागली लोकांना. हे यश माझं नाही आहे, माझ्यावर संस्कार करणारे बरेच लोक आणि कान डोळे हे उघडे ठेवून मी काम करू शकलो त्याचं. क्या बात है. टिळक आणि आगरकर मला वाटतं की हे एक माइलस्टोन नाटक होतं ज्याची आजही आठवण काढली जाते आणि तुम्ही त्यात साक्षात टिळकांची भूमिका केली होती. तर आम्हाला काहीतरी त्यातली काही वाक्य आम्हाला ऐकायला मिळाली तर मजा येईल. नाही, वाक्य तर खूपच आहेत. म्हणजे ती अक्षरशः इथे बसलेली हो आहे ना. ती. म्हणजे झोपेतून उठवलं तरी ते होईल. वय त्यावेळेला काकांचं म्हणजे विश्राम बेडेकरांनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं आणि खऱ्या अर्थाने दिग्दर्शनाचे संस्कार त्यांनी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने केले तिथे. कारण मी त्यांना म्हटलं की मला दिग्दर्शन आवडतं. मग म्हणाले हे नाटक तुम्ही आता करणारच आहात तर वाचा आणि मला सांगा काय वाटतंय तुम्हाला ते. तर मी जरा आगाऊपणा केला खरं, की म्हटलं काका तिसऱ्या अंकातला ना तिसरा प्रवेश ना तो रिपीट झालेला आहे असं मला वाटतं, तो काढून टाकायला पाहिजे. अच्छा. खरं काकांच्या समोर अशी बोलण्याची प्राज्ञाच नाही कोणाची, पण मला असं वाटलं ते मी बोललो. माझ्याकडे बघितलं त्याने, ठीक आहे काढून टाकूया असं म्हणायला मला. मग मी श्वास घेतला ते आणि मग शांत झालं. पण असं परीक्षा घ्यायची प्रत्येक वेळेला, नवीन काहीतरी सांगायचं आणि काय करायचं, कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला शिकवलं. त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 दिवस केवळ वाचन होतं आमचं. अच्छा. बोलणं. बरं. त्यानंतर 1 महिना धोतर नेसून उपरणं घेऊन पगडी घालून आम्ही तालीम केलेली होती. 1 महिना. त्यामुळे पहिला प्रयोग जो झाला होता आमचा तो 25व्या प्रयोगासारखा झाला होता. आणि काका त्या वयामध्ये एवढी मेहनत घेत होते आमच्यावर आणि ही फार देणगी होती आम्हाला. म्हणजे परिसस्पर्श म्हणतो ना आपण. त्या नाटकामध्ये अनेक संवाद असे आहेत की टिळक आणि आगरकरांची भांडणं चाललेली आहेत आणि ते एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. आणि शेवटी शेवटचे काही प्रसंग आहेत ना तिकडे येतो मी, कारण बाकी पल्लेदार वाक्य खूप आहेत. पण बेडेकरांनी अत्यंत हळुवारपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. अच्छा. तर ती असं की ते अक्षता द्यायला लिहिलेत आपल्या मुलीच्या लग्नाची आगरकरांना आणि ते अक्षत घ्यायला ते नकार देतात. बरं. तर कारण त्यांचा विरोध असतो की तुम्ही चळवळ करताय, सामाजिक चळवळ करताय आणि तुम्ही स्वतःच्या लहान मुलीचं लग्न लावताय, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ते अक्षत द्यायला जातात. ठीक आहे मी नाही घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि ते म्हणतात मी परान्न घेत नाही. परान्न
म्हणजे माझ्या घरचं अन्न हे परान्न आहे. मग ते स्वतःचं उपरणं उघडतात आणि आगरकर काकूंच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, वहिनी, यात तुमच्या घरातले थोडे तांदूळ घाला. मी आपल्या हातानं शिजवून आगरकरांना खाऊ घालेन. मग तर नाही ना ते परान्न होणार. इतकं साधं, पण परान्नाच्या वरचं एवढं मोठं हे. आणि अगदी सगळ्यात शेवटी ज्या वेळेला आगरकर जातात त्यावेळेला ते धावत धावत आलेले आहेत. आगरकर आतमध्ये प्रचंड खोकून शांत झालेले आहेत. टिळक येतात आणि सगळं शांत वातावरण बघतात आणि त्यांच्या मनातली पाल चुकते. ते आत जातात, बघून येतात बाहेर. बाहेर आल्यानंतर तिथे भक्तिताई काम करत होत्या. त्या येतात तिथे, म्हणतात, काही नाही हो. एका मुलीचा आवाज येतो, रडते ती, नवीन बाळ जन्म आल्यानंतर. ते टिळक म्हणतात, काय झालं? काही नाही हो. काही नाही, तर आत्ताच त्या माळ्याला पोरगी झाली. टिळक विचार करतात आणि म्हणतात, त्या मुलीला कोणीतरी सांगायला हवं. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या मुलींना आता यापुढे रडण्याची गरज नाही, कारण इथे गोपाळराव आगरकर होऊन गेले आहेत. आणि याच्यावर पडदा. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो अतिशय दगड आहे. तो म्हणाला, आयुष्यात मी रडलो नाही कधी, पण ह्या एका वाक्याला रडलो म्हणे. कमाल आहे. म्हटलं, हे माझं नाही आहे, हे आहे ते बेढेकरांचं. पण ती तालीम करून घेताना त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यात ओतलं होतं एक दिग्दर्शक म्हणून, ते फार महत्त्वाचं होतं. तुम्ही बघा ना, म्हणजे खरं तर फक्त एक एवढंसं एक वाक्य होतं. बरं, काहीही आत्ता आपण बोलताना त्याचा काही आगापिछा नव्हता, आणि तरीही असं आतून ज्याला आपण म्हणतो ना की हलवून टाकणारं असं ते वाक्य आहे. कारण ती सिच्युएशन आम्हाला आजपर्यंत अशी नाटकात आपण म्हणतो ना काही गोष्टी मिळतात, तर तसं मला कुठेच नाही मिळालं. या एका वाक्याने मात्र प्रचंड नाटक एका वेगळ्या उंचीवर गेलं होतं ते. एनिवे, ही एक छान आठवण होती म्हणजे. आणि प्रत्येक ठिकाणी हे वाक्य झालं, पडदा यायचा त्याच्यावर, आणि आम्ही एकदम गदगदलेले असायचो. मला वाटतं तुम्ही रंगभूमीवर काम करताना असे अनेक प्रसंग येत असतील की जिथे आपण खरोखरच तुम्ही म्हणालात की गदगदतो किंवा आपले डोळे पाणावतात किंवा आपण हलतो, आतून डिस्टर्ब होतो. अशा वेळी पुन्हा त्या भूमिकेमध्ये जाणं आणि पुन्हा आपलं जे काही ठरलेलं काम आहे ते करणं. मृण्मयी, काय होतं माहिती आहे ना की आपल्याला रंगमंचावर काम करत असताना किंवा कुठेही स्विच ऑन आणि स्विच ऑफ या पद्धतीनेच काम करावं लागतं. ते करता आलं पाहिजे. मी या प्लॅटफॉर्मवर आलो तर त्यावेळेला इथला आजचा नट आहे मी, मला बोलायचं आहे. माझ्यासमोर मृण्मयी भजक आहे, ती मला काहीतरी विचारणार आणि मी तिला सांगणार. हे माझ्या डोक्यामध्ये पक्क आहे. भूमिका असेल तर ती माझी भूमिका काय आता एका वक्त्याची आहे, तुझी मुलाखतकार म्हणून आहे. तर ह्या सगळे या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर, इथून बाहेर गेल्यानंतर आपण मित्र असू किंवा आणखीन कोणी असू त्या पद्धतीने बोलू. पण इथे मात्र मला माझ्या प्रेक्षकांसाठी बोलायचं आहे, ते तू बोलता करते याचं भान मला ठेवून काम करायचं आहे. तसंच अभिनेत्याला पण करावं लागतं, दिग्दर्शकाला सुद्धा प्रेक्षकांच्या भूमिकेतून नाटक बघावं लागतं. खरं आहे. म्हणजे खूप वेगवेगळे जसे आपली भूमिका जशी बदलत राहते तसा आपला माहोल बदलत राहतो आणि त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. स्विच ऑफ आणि ऑन हे नेहमी करावं लागतं. तर आता थोडंसं आपण स्विच ऑफ करतोय काही क्षणांसाठी. पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात. नमस्कार. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता प्रमोद पवार यांच्याशी. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. नाटकाचा तो माहोल आम्ही अक्षरशः काही वाक्यांमध्ये अनुभवला ब्रेकच्या आधी. आता चित्रपटांमधला तुमचा प्रवास आहे. आघात हा तुमचा पहिला चित्रपट आणि ज्याला
खूप मोठी मोठी बक्षिसं मिळाली, पारितोषिकं मिळाली. त्यावेळेला जवळजवळ 10 पारितोषिकं मिळाली त्या चित्रपटाला. आणि एका रात्रीत मला कळतच नव्हतं की आपण खरंच काही काम केलंय का वगैरे, कारण तो ना अनेक लोकांनी मिळून केलेला चित्रपट होता. आमचे कॅप्टन होते रमाकांत कवठेकर, अशोक सराफ त्याच्यातला एक वेगळा लीड रोल, मी नायक, तो मला सपोर्ट करणारा, रंजना दीदी होत्या, त्या फायनान्स द्यायच्या. अच्छा. तिथे जमलेले बरेचशी मुलं होती ना पुण्यातली, ते स्वतःचे पैसे घालून त्यांनी तो सिनेमा केला होता. बरं. मला त्यावेळेला त्या सिनेमाचे पैसे काहीच मिळालेले नव्हते. अच्छा. पण मला पण एवढे इतका आनंद मिळाला आणि होता. एवढे पुरस्कार, एवढी हो. ओळख तुम्हाला मिळाली. अगदी अगदी. हे कलाकाराच्या आयुष्यात असं खूपदा होतं का हो, की पैसा आणि प्रसिद्धी म्हणा किंवा एक आनंद म्हणा, ह्याचं गणित असं कधी कधी ते व्यस्त असतं. व्यस्त असतं. एखाद्याचं नशीब असतं म्हणून नाव येतं ना नाटकाचं, एखाद्याचं नशीब. हा. एखाद्याचं असतं की ते त्याने काहीही केलं तरी पैसे मिळणारच असतात. आम्हाला कष्ट करून मिळत आहेत, आनंद आहे, पण कष्टाचं चीज होतंय हे फार महत्वाचं आहे. खरंय खरंय. कारण नाहीतर आपण कष्ट केले गेले कुठेतरी कोणीच विचारत नाही असं नाही होत आहे, ते रजिस्टर होतंय. आता आघातमधल्या भूमिकेसाठी ज्यावेळेला पारितोषिक मिळालं त्याही वेळेला असंच झालं होतं. मोबाईल नव्हते त्यावेळेला, हा. पेपरमध्ये जाहिरात झाल्यानंतर, आणि दूरदर्शनची एकच वाहिनी होती त्यावेळेला की बातमीत सांगितलं गेलं की प्रमोद पवार यांना अच्छा. अभिनेत्याचं पारितोषिक. बरं. फोन यायला लागले होते, लँडलाईन होती त्यावेळेला, हा हा. आणि नशिबाने माझ्याकडे होती कारण मी MTNL मध्ये काम करत होतो म्हणून माझ्याकडे लागलेली होती. पण तुम्ही ती बातमी ऐकली नव्हती प्रत्यक्ष? नाही ऐकली नव्हती, कारण फोटो बिटो दाखवले होते आणि दुसऱ्या दिवशी पेपरला फोटोसहित बातमी आली अच्छा. होती. त्यामुळे लोकांनी धडाधड फोन करायला सुरुवात केली होती. आजही त्या 10 बाय 12च्या खोलीत बसून ते मी फोन घेतलेले, आणखीन तो सत्कार समारंभ आठवतोय. आणि आता राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा संगीत नाटक अकादमीचा हा पुरस्कार तोही आठवतोय, आणि तो त्याच आनंदाने घेणार आहे. आणि मी काय फार मोठा झालेलो नाही आहे, तेवढाच आहे, परंतु फक्त आनंदाची दिशा या व्हॉट्सअपच्या आणखीन या माध्यमातून खूप दूर गेलेली आहे, लोकांना पटकन कळलंय एवढंच, त्याच्या पलीकडे काही नाही. नाही, पण खरंच म्हणजे एवढा मोठा प्रवास आणि एक तुम्ही जसं म्हणालात की छोट्या खोलीतला तो आनंद आणि आजचा असा राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीत होणारा साजरा होणारा पुरस्कार, या दोन्ही गोष्टी पण कुठेतरी एकाच प्रवासाचे ते एक धागा आहे असं पण म्हणू शकतो. हो सर, तुम्ही दिग्दर्शन केलं, त्याच्यामध्ये मराठी नाटकांचं, चित्रपटांचं तर तुम्ही केलंच, हिंदी आणि इंग्रजीचं पण तुम्ही दिग्दर्शन केलं. तर दिग्दर्शन करताना काही फरक असतो का हो, हिंदी इंग्रजी करताना असं काही जाणवलं तुम्हाला? नाही, फरक काहीही नसतो. फक्त आपण जे वाचलेलं असतं, जे पाहिलेलं असतं, त्याची एक बैठक ठरलेली असते. ती जर पक्की झाली ना की मग तुम्हाला तुमचे विचार बाहेर आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं नट हे तुमचे माध्यम असतात, लेखक तुमचा माध्यम असतो. दिग्दर्शकाला काय करायचं असतं ते फक्त सजवायचं असतं आणि प्रेक्षकांच्या पुढे न्यायचं असतं. पण त्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी पहिल्यांदा प्रेक्षक होतो. प्रेक्षक म्हणून मला काय आवडेल यातलं ते बघतो आणि मग त्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात करतो. आणि मग तुम्हाला यश अपयश हा नंतरचा भाग आहे, ज्याला मी कधीच महत्त्व देत नाही. पण तुम्हाला आनंद मिळणं हे जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. तो आनंद मिळाला की मला खूप खूप बरं वाटतं. मी नेहरू सेंटरची जवळजवळ 10 नाटकं, संगीत नाटकं केवळ 2-2 प्रयोगासाठी असतील, पण ती दिग्दर्शित केली. हो, मी तिथेच येणार होते, कारण संगीत नाटकं तुम्ही बरीच दिग्दर्शित केलेली 15 नाटकं. तर मग संगीताचं काय तुम्ही आधी शिक्षण घेतलेलं आहे किंवा संगीताची आवड आहे किंवा काय, म्हणजे संगीताशी कसं? संगीताची आवड आहे आणि खूप आपली जुनी जी पारंपरिक संगीत नाटकं आहेत ती बरीच नाटकं पाहिलेली आहेत. पण ती नाटकं पाहताना माझ्या लक्षात एक यायचं की 100 वर्षापूर्वी झालेली ही नाटकं आहेत, आता पुन्हा नव्याने ज्या वेळेला लोक करतात त्यात बदल का करत नाही आहेत, त्याला थोडं छोटं का नाही करत आहेत, असा सारखा विचार यायचा. म्हणून मला ज्या वेळेला पहिल्यांदा विदा सावरकर, त्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संन्यस्त खड्ग हे नाटक माझ्याकडे आलं,
5 अंकी असलेलं ते नाटक आणि सावरकरांची विलक्षण भाषा आणि म्हणजे जिभेचे तुकडे पडायचे. तर ते नाटक मी 2.5 तासावर आणलं. अच्छा. त्याच्यातले काही प्रसंग उलटे सुलटे करून त्याला फ्लॅश, कारण पहिल्या अंकात गाणं येतच नव्हतं, मग ते येण्यासाठी काही प्रवेश मागून पुढे आणले. हे दिग्दर्शकाचं काम मी केलं आणि त्याबद्दल मी सावरकरांची माफीही मागितली होती. याचं कारण हे बदल करायला तुम्हाला कोणी सांगितले तर तसं नव्हतं. कारण हे होतं की संगीत नाटक म्हणून आपण करणार आहोत, तर त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि जे कलाकार आहेत त्यांचं गाणं कसं आहे हे पहिल्या अंकात कळावं, म्हणजे दुसऱ्या अंकामध्ये अजून आतुर होतील लोक. अशा पद्धतीची ती रचना केली होती आणि ते छान झालं होतं. त्याचे 75 प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने केलेही होते. आणि ते आजच्या काळाला अनुसरून, हो. कारण आज काही 5.5 तासांचं नाटक बसू बघणारा शकत प्रेक्षक नाहीत नाहीये. लोक बसत नाहीत, स्वतःच्या घरी नाही बसत, मग नाटकाला कुठे बसणार. खरं आहे. म्हणजे एका जागी बसणं हीच गोष्ट आता अगदी दुरापास्त दुरापास्त झाली. झालेली आहे. तुम्ही जवळजवळ 50 वर्षांपासून काम करताय. आता आपण म्हटलं की लोक बसू शकत नाहीत, तर इंडस्ट्रीमध्ये खूप बदल झालेले आहेत सिनेनाट्य क्षेत्रामध्ये आणि बदल होणं स्वाभाविक आहे काळाच्या प्रमाणे. कुठली अशी गोष्ट आहे की जी तुम्ही मिस करता किंवा तुम्हाला हरवल्यासारखी वाटते? मी खरं सांगू का, म्हणजे पूर्वी नाटक बघायला ना लोक इतके सुंदर सजून यायचे. मला आजही बालगंधर्वाच्या बाहेर गजरे विकणारा तो माणूस दिसतोय. छान, म्हणजे आजही स्त्रिया अशा छान नटून गजरे घालून नाटक बघणं हा सण असायचा. तो सण गेला आणि ते रुटीन झालंय, रुटीन झाल्यासारखं वाटतं. ते जे प्रेम आहे ना, आता फक्त सेल्फीवर फोटो काढणं वगैरे असले काहीतरी प्रकार करायला लोक भेटायला येतात, पण खरे प्रेक्षक जे आहेत ना ते नाटक स्वतःबरोबर घेऊन जातात. त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना ते नाटक मनामध्ये साठवून ठेवायचं असतं. जसं विवा शिरवाडकरांनी म्हटलेलं आहे ना की नाटक संपलं की प्रेक्षक आपापल्या बरोबर ते नाटक घेऊन जातात. त्या नाटकातल्या काही कणिका त्या रंगमंदिरातल्या खुर्च्यांना चिकटलेले वेगवेगळे विभ्रम असतात, ते त्यांनी स्वीकारलेले असतात. तसं असतं, तर ते आजकाल कमी झाले. डायरेक्ट आम्ही नाटक संपलं की प्रेक्षकांना हात जोडायला येतो, भेटतो, बोलतो वगैरे. तो पडदा आल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात साठलेलं नाटक तृप्त होऊन ते नंतर मग भेटणं त्यांना, हा आनंद एक वेगळा आहे. आणि प्रेक्षक इतके सजून येणारे आणि मनापासून प्रेम करणारे. मला आठवतं आम्ही दौऱ्यावर जायचो ना त्यावेळेला, तर 15-15 दिवसांचे दौरे असायचे, 20-20 दिवसांचे दौरे असायचे. आम्ही घरी पत्र लिहायचो, कारण टेलिफोन नव्हते किंवा टेलिग्राम शिवाय दुसरं काहीच नव्हतं. पत्र लिहायचो आणि चंद्रलेखाची मात्र शिस्त होती हा, ते की तुम्ही कुठच्या हॉटेलला राहणार, तिथला पत्ता, तिथला फोन नंबर, हे सगळं काही इमर्जन्सी आली तर ते दिलेली असायचे. म्हणून मी मोहन वाघांना एक अत्यंत शिस्तबद्ध, त्यांच्याकडे ना मनोहर कदम नावाचे मॅनेजर होते, त्यानंतर सुरेंद्र दातार, तर हे अत्यंत शिस्तीने ते दौरा आखणं, तिथे कलाकारांना कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचा विचार करून ते करायचे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आता फार सोपं झालेलं आहे. खरंय. राष्ट्र सेवा दलाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, दौरे केलेले आहेत आणि त्यामध्ये शिवदर्शनमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका तुम्ही साकारलेली आहे. तर तो अनुभव काय होता? आणि नंतरही तुम्ही हिंदीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. देवाने काहीतरी गोष्टी घडवून पाठवलेल्या असतात, तसा मी माझा आवाज, माझं नाक आणि वागणं आणि ते मी बघणं, त्या बघून स्वतःमध्ये उतरवून काहीतरी प्रेझेंट करणं, तो मला करायला मिळाला शिवदर्शनमध्ये शिवाजीच्या रूपामध्ये. आणि तो शिवाजी तिथे बोलत नव्हता, कारण अगोदर सगळं रेकॉर्डेड होतं, ते बॅले होता तो. पण त्याच्यामुळे एक वेगळा धीर आला आणि करण्याचं एक धैर्य मिळालं मला. तोच नंतर पुढे ज्या वेळेला 13 पन्ने नावाची मालिका झाली त्यावेळेला हेमा मालिनींच्या बरोबर शिवाजीची भूमिका करायला मिळाली आणि एक अत्यंत वेगळा शिवाजी तिथे मला दाखवता आला. त्यानंतर याच आपल्या दूरदर्शनच्या
सुरेंद्र हुलसवारने ती निर्मिती केली होती. राजगड नावाचा सिनेमा होता. हां हां हां. तो दूरदर्शनचा सिनेमा. अच्छा. त्याच्यामध्ये सुद्धा मला शिवाजी करता आला. मग काय अनेक ठिकाणी मी शिवाजी केलं, पण त्याहीपेक्षा मला माझ्याकडे काही लोक यायचे आणि आजही मला माझे काही मित्र आहेत, अत्यंत जवळचे मित्र, ते मला हॅलो नाही करत, बोला राजे असं असतं. म्हणजे हे बोला राजे हे मी कमवलेलं काय म्हणू मी त्याला, हे माझं नाही आहे, ते राजांचं आहे. पण मी त्यांना त्या रूपात त्यावेळेला दिसलो किंवा माझा स्टान्स आहे तो त्यांना तसा वाटला. आणि म्हणून मी आता पुन्हा नव्याने ज्यावेळेला एक श्रीमंत योगी म्हणून करतोय, त्याच्यामध्ये शिवाजी मी सौरभ गोखलेला घेतलं आहे. मी नाही करत आहे, कारण आत्ता हे वय नाही आहे माझं. मी मेक बिलीफसाठी 5 मिनिटासाठी करू शकतो, पण मला त्या भूमिकेवर अन्याय नाही करायचा आहे. तर लवकरच ते नाटक पुढच्या महिन्यात येईल, त्यावेळेला नवा शिवाजी तुम्हाला बघायला मिळेल. पण तो माझ्या तालमीतला असेल, कारण माझ्याकडे काही लोक यायचे, तुम्ही तुमचे म्हणजे काही कपडे किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरता ते जरा आम्हाला शिकवाल का. म्हटलं शिकवायचं काय आहे, बघायचं फक्त. मी तुमच्यासारखा कोणाला तरी बघून शिकलेलं आहे. तर ते उपकरणं आहे, ती ओढणी आहे, त्याचा वापर कसा, ते तुमचे वाटले पाहिजेत कपडे. ते कोणीतरी, शिवाजी महाराज काय आकाशातून पडलेले नव्हते, माणूसच होता तो, फक्त दिव्य दृष्टी लाभलेला एक प्रचंड द्रष्टा असा नेता होता तो. आताच्या भाषेतला नेता नाही आहे, त्यावेळेचा. म्हणून तर सगळे लोक त्यांच्यावर जीव ओतून प्रेम करायचे, जीव द्यायला तयार व्हायचे, ते केवळ तेवढ्यासाठीच ना. खरं. कारण त्यांच्या डोळ्यातला स्वराज्याविषयीचा जो भाव होता, हिंदवी स्वराज्याविषयी, तो सरळ दिसत होता. आणि म्हणून तर हा शिवाजी आता चालू आहे, नव्या पिढीपर्यंत सोपवायचं आहे मला, आणि होईल ते. वा वा वा. म्हणजे तुम्ही ज्या शिवाजी महाराजांना स्वतःमध्ये उतरवलं, तर ते आता तुम्ही पुढच्या पिढीला देताय. आणि असं म्हणतात की बघत बघत आपल्याला खूप शिकता येतं, जे आता आपल्याला सांगितलं सरांनी. तर तसं बघत बघत शिकत जाणारे आणि भरपूर स्वप्न, ट्रकभर स्वप्न उराशी बाळगणारे प्रमोद पवार सर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारतोय ट्रकभर स्वप्न उराशी बाळगणारे प्रमोद पवार सर यांच्याबरोबर. आणि आता अर्थातच आम्हाला ट्रकभर स्वप्न, मुळात हे शीर्षकच इतकं छान आहे. आणि प्रत्येकाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकाकडे खूप स्वप्न असतात, हजारो ख्वाहिशे अशी, असं म्हणण्यासारखं. तर ह्याचे तुम्ही निर्माण केलं हा सिनेमा, तर तो काय प्रवास होता? एक ना म्हणजे BMCतले खूप मोठे अधिकारी आहेत, ते स्वतः त्या झोपड्या पाडणं वगैरे हे सगळं करायचे. आणि त्यांना मी हे का करतोय, त्यांची किती स्वप्न मी उद्ध्वस्त करतोय. मी एवढं उंच वाढलेलं आहे, कट करा, काढा ते वगैरे. त्याच्यासाठी त्यांनी किती पैसे घातले असतील, कोणाकोणाला पैसे चारले असतील. असा एक माणूस असलेला अधिकारी, माणूस पण होतं ना त्याच्यातलं. त्याने हे सांगितल्यानंतर त्यांच्या कथेवर मी ते तयार केलं, लिहिलं. आणि प्रवीण तरडेने पुन्हा त्याला आकार दिला, आणि प्रवीण तरडेनेच त्याचं नाव सुचवलं, आपण ट्रकभर स्वप्न करूया. कारण मुंबईमध्ये माणसं येतात, ती स्वप्न घेऊन येतात, आणि मुंबई कोणालाही उपाशी पाठवत नाही, झोपू देत नाही वगैरे. मग ते केलं, आणि किती लोकांनी बघितलं मला माहीत नाही, पण आजही तो यूट्यूबवर असतो, बघू शकता तुम्ही. पण मला असं वाटतं की माझी एक गोष्ट आहे माझ्या स्वतःच्या जगण्याची, तीच ती तिथे आहे वेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यासाठी मला त्यांनी खूप मदत केली. कलाकार आहेत माझ्याबरोबर, मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, स्मिता तांबे, मनोज जोशी, मुकेश ऋषी, ही सगळी अशी नावाजलेली मंडळी काम करत होते. आणि त्याच्यात मला काम करायचं नव्हतं, मला फक्त माझा सिनेमा म्हणून करायचा होता. याचं कारण विजयाबाई मेहता, ज्यांच्याकडे मी पहिल्यांदा नाटक खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने नाटक दिग्दर्शन शिकलो, तर त्यांनी पहिला सिनेमा केला होता रावसाहेब. त्याचं पूर्ण म्हणजे
रावसाहेबचा आर लिहिण्यापासून ते शेवटपर्यंत तो मी त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. तर त्यांचा तो सगळा प्रवास बघितल्यानंतर चित्रपट कसा करायचा, काय करायचं, हे सगळं मी शिकलो होतो. आणि मग मला ते माझ्या ह्याच्यामध्ये वापरायचं होतं. मग ती संधी मला उपलब्ध झाल्यानंतर ट्रकभर स्वप्न मी हात घातला आणि ते केलं. वा. आणि हे जसं विजयाबाई मेहतांचं आहे, तसंच विश्राम बेडेकरांचं, ज्याचा उल्लेख आपण पहिल्याच याच्यामध्ये केला होता, तसंच राजदत्तांच्याकडून चित्रपटाचं त्यांना असिस्टंट म्हणून मी काम करत होतो. आणि म्हणूनच ज्यावेळेला टिळक आणि आगरकरवर मर्मबंध नावाची मालिका करायची ठरवली, त्यावेळेला राजदत्तांनी त्याचं दिग्दर्शन करावं असं ठरवलं. ती रविवारी सकाळी लागायची. 9:30 वाजता लागायची आणि अत्यंत ह्या दूरदर्शनवरच लागायची ती. हो. आणि 9:30ला कोण काय बघणार वगैरे असं म्हणायचे, पण विवेक दर्पण सारखी एक संस्था माझ्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांच्यामुळे मी ते करू शकलो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अशा गोष्टींना फायनान्स किंवा आर्थिक पाठबळ देणं कोणाला शक्य नसतं, पण विवेक ही संस्था अशी आहे की जी विचारांना महत्त्व देतं आणि त्यांनी ते करायला मला मदत केली होती. खरं म्हणजे अभिनय करणं, दिग्दर्शन करणं आणि निर्मिती ही ह्यापेक्षा वेगळी आहे, कारण त्यात भरपूर गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे मी काम करत होतो, पण माझ्या खिशात आता उद्याचे द्यायला पैसे नाही आहेत, काय करू मी, राजदत्तांना कसं सांगू. मग संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर, बाबा उद्या आपण शूटिंग नको करूया. का, काय झालं? म्हटलं पैसे नाही आहेत. असू देत ना, मी सांगतो लोकांना. म्हटलं नको, आपण थांबूया, पैसे आणतो मग आपण करूया, असं म्हणून त्यांना समजवायला लागायचं. ते तयारच नसायचे. बरं ते आता त्यांचं वय झालंय म्हणून जवळजवळ 48 तास आम्ही शूट करत होतो. काय सांगता, 48 तास सलग? 48 तास सलग. म्हणजे काय त्यांचा स्टॅमिना असेल. पण ते जे काही उभं राहिलंय मर्मबंधमध्ये, ते इतकं विलक्षण आहे, ग्रेट आहे ते. खरंच. आणि अशीच एक विलक्षण कलाकृती म्हणजे अनन्या. हो, नाटक. आणि ते नाटक बघताना अक्षरशः अचंबित होतो आपण, आणि कसं काय केलं असेल किंवा किती अवघड असेल असं आम्हाला प्रेक्षक म्हणून पाहताना जाणवतं. तर तुम्हाला ती कलाकृती तयार करताना नक्की काय काय जाणवत होतं? अवघड वाटलं का तुम्हाला? खूप तालीम केली की काही अवघड नसतं. हल्ली तालमीला वेळ नसतो लोकांच्याकडे. पण ऋतुजाने लेखक दिग्दर्शक प्रताप फडला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी इतकी मेहनत घेतली. स्वतः ते रोप क्लाइम्बिंग शिकली, रोपवर पायाने कशा पद्धतीने करायचं हे शिकली. हे शिक्षण महत्त्वाचं आहे. एखाद्या आर्टिस्टने स्वतःला तयार करणं त्या भूमिकेसाठी, ते तिने केलं होतं. आणि मग अर्थातच आम्ही सगळे बाकीचे आहोतच तिथे. आणि त्याच्यात 10 दिवस प्रयोग असताना मला व्हर्टिगोचा त्रास व्हायला लागला होता. मला कळेच ना. त्यामुळे संवादही कधी कधी विसरायला लागले होतं. तर म्हटलं आता काय करायचं. मी प्रतापला म्हटलं की बाबा असा असा प्रॉब्लेम होता. म्हटलं 1 दिवस दे मला. माझे डॉक्टर मित्र आहेत जयंत पंडित, त्यांनी मला ट्रीटमेंट दिली, उभं केलं. म्हटलं तू उभं राहायचं आहेस, तू करणार आहेस असं त्याने मला सांगितलं. आणि मग मी तालीम केली, उभा राहिलो. आणि मग त्या नाटकाला यश मिळालं. ते केवळ आम्ही सगळे कलाकार एक होतो. लेखन, दिग्दर्शन, नंतर प्रकाश योजना. ऋतुजाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात गेल्यानंतरची मेहनत. आणि तिचं काही असेल, काही लोक म्हणायचे अरे काय पायाने करतो, ती शिकल्यानंतर कोणी. म्हटलं करून दाखवा ना. मी म्हटलं हा कप आहे तो तुम्ही पायाने उचलून दाखवा. नाही ना, त्याच्यासाठी तिने मेहनत केली, त्याचं कौतुक करा ना. अरे हे काय ॲक्रोबॅटिक्स आहे, हे आहे ते वगैरे. म्हटलं नाही, त्याच्यासाठी एका कलावंताने प्रचंड मेहनत घेतली, त्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. खरं आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक कलाकृती असतात आणि ते करता करता उत्तम गोष्टी होत असतात, आणि कधी कधी मात्र आपल्याला एक थोडंसं आपण खचतो किंवा काहीतरी एक सेटबॅक, जो एक आपण म्हणू शकतो आयुष्याचा एक भाग आहे. तर तसे कधी तुम्हाला आले का, आणि तुम्ही कसे वर आलात त्याच्यातून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पाठीशी माझे आई वडील, माझी बायको, मुलं सगळे एका वेगळ्या ह्याने उभी आहेत. पण त्याहीपेक्षा जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MTNLची माझी नोकरी. त्या नोकरीने मला सावरलं. नाहीतर मी काय झालं असतं मला माहीत नाही. माझे तिथले सगळे सहकारी
मग ते इतके पाठीशी असायचे, काही नाही. मला म्हणजे मी आता ऑफिसला जायचो त्यावेळेला काम करायचो आणि ज्या वेळेला असायचं त्यावेळेला 100% काम. तर एकदा मी असं ऐकलं, कारण मोबाईल नव्हते त्यावेळेला. हां, पवार ना? नाही आहे, आहे ते वो गए. म्हटलं आहेत, थांब म्हटलं. पण तेवढंच कम्युनिकेशनचं साधन होतं, टेलिफोनवर संपर्क करणं. आणखीन मग त्यामुळे असे लोक असायचे की आलेलाच नाही हे गृहीतच धरायचे. आई मला डबा द्यायची, तो डबेवाला लावला होता, तो डबेवाला शिवाजी पार्कला डबा सोडायचा, त्याच्यानंतर मी ऑफिसला जायचो. मग आईला सांगितलं, अगं मला दे माझ्याकडे. नको, तुझा असंच. ते डबा चांगला व्यवस्थित द्यायचे ना. मग पण ते सगळं म्हणजे MTNL मधले लोक व्यस्त तृप्त असायचे ते खाऊन, पण मी नसायचो तिथे. पण ही अशी एक ऑर्गनायझेशन, अशी माणसं आपल्या आयुष्यात असतात की ज्यांना म्हणजे तुम्ही जे प्रामाणिकपणे करताय ना त्याचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे जास्त असतं, त्यांच्या वागणुकीतून आपल्याला कळत असतं. आणि या सगळ्यांच्यामुळे मी उभा राहिलो. आज जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळे. प्रेक्षक कुठेही भेटले तरी आता आज त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर आपको मैंने कहीं तो देखा है. म्हटलं, तू मराठी सिरियल बघतेस का? हो, हां, असे एक्सप्रेशन बदलत गेले त्याचे. म्हटलं, अगं तुला याच्यातून वेळ मिळतो आम्हाला बघायला, हेच किती आहे ना. म्हणजे आपण लोकांचं मनोरंजन करू शकतोय, त्या मनोरंजनातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, याचा आनंद वेगळा असतो. खरं आहे. खरं तर या 1 तासाच्या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचा 48 वर्षांचा जो प्रवास आहे तो सामावणं अवघड आहे. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे चाललोय. जाता जाता तुम्ही काय सांगाल की ह्या सगळ्या नवीन पिढीला काय सांगाल की अभिनय क्षेत्रात, दिग्दर्शन क्षेत्रात यायचंय तर अगदी काही टिप्स द्या ना. रंगभूमीवर इतके सुंदर आता मराठी रंगभूमीवर काम करणारे दिग्गज आहेत. विजय केंकरे आहे, कुमार सोनी आहे, चंद्रकांत कुलकर्णी आहे, यांच्यासारखे लोक आहेत. त्यांची नाटकं बघून शिकायला पाहिजे. किंवा नवीन येणारी पिढीसुद्धा इतकं शिकून आलेली, नाटक शिकून आलेली मंडळी आहे ते. पण मुळात म्हणजे बघायचंच नाही दुसऱ्याचं आणि शिव्या द्यायच्या, हे बंद झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या नॉनसेन्स बॉक्समधून बाहेर यायला पाहिजे. हा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काम चांगलं करता येणार नाही. मी आता हातात घेतलं याचं कारण, मला ज्या वेळेला हे पारितोषिक मिळालं त्यावेळेला एक कलाकार आहेत जे व्हायोलिनिस्ट आहेत, श्रीरंग आणखीन हिचे वडील, त्यांनी संस्कृत, भावे सर, राजेंद्र भावे, तर त्यांनी माझ्यासाठी संस्कृतमध्ये, आणि त्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी लिहून पाठवलं. मला म्हटलं अरे वा. तर त्यांनी असं म्हटलं आहे, संगीत नाटक अकादमी सत्कृत्यो या दिग्दर्शक प्रतिहित कीर्ती यशः प्रमोदाः आयुर्व्यतीतम अखिलम खलु रंगभूमे मान्य प्रवार कुलजोद्य सभाजते वै. अशा पद्धतीने माझ्यावर त्यांनी काव्य केलं आणि मला पाठवून दिलं. म्हटलं अरे, हे लोक माझ्यावर अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करतात. ते प्रेम मला जपता आलं पाहिजे माझ्या नाटकासाठी, माझ्या नव्या पिढीसाठी. माझं दिग्दर्शन असेल, अभिनय असेल, माझं निवेदन असेल, हे चांगल्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी परमेश्वराने जोपर्यंत हातपाय धड ठेवलेले तोपर्यंत करत राहायचं, आणि करत राहीन असं मला वाटतं. लोकांचे आशीर्वाद तुम्हाला याच्यासाठी खूप प्रेरक असतात, ते मला सतत मिळावेत याचीच प्रार्थना. नक्कीच सर. अजून तुमच्या खूप छान छान कलाकृती आम्हाला बघायला मिळू देत आणि तुमच्याकडून आम्ही शिकतही असतो, तर तीही आमची प्रक्रिया चालू राहू देत. खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. माझं अभिनंदन करत असताना मी एक फक्त सांगतो की मी ना सगळी संगीत नाटकं केली, त्याचे लेखक ओक सर आहेत, प्रदीप ओक. त्यांचं नवीन नाटक शबरीवरचं आहे. बरं. तर ते ऑगस्ट महिन्यामध्ये मी करतोय, संगीत शबरी. वा वा वा. तर संगीत शबरी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि छान मस्त गप्पा मारल्यात. त्यासाठी आमच्या संपूर्ण सह्याद्री वाहिनीतर्फे आणि झलक ताऱ्यांचीच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद.